आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी। जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी। डी फार्मसी, बी फार्मसी, PGDMLT, GNM नर्सिंग, BSc नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम। 11वी 12वी सायन्स सोबतच सर्व CET, JEE, नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणारे ज्युनियर कॉलेज। तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित PhD धारक स्टाफ। मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतिगृह। ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उत्कृष्ट कॅन्टीन, अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नांदी। प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी। फोन 7776 82 82 52 आणि 98 60 70 34 38। हातकणंगले तालुक्यातील पाडळी इथला 19 वर्षीय संकेत संदीप खामकर हा पेठवडगावमध्ये एका झेरॉक्स सेंटरमध्ये नियमित जात होता। या ओळखीतून त्याचे योगेश सूर्यवंशी याच्या मुलीशी प्रेम संबंध जुळाले होते। त्या मुलीच्या नातेवाईकांचा शुक्रवारी सायंकाळी सांगली फाट्याजवळील एका मंगल कार्यालयात वाढदिवसाचा कार्यक्रम होता। संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील गुरुप्रसाद मेथे या मित्राला सोबत घेऊन आला। ही माहिती मुलीच्या नातेवाईकांना समजली। यावरून योगेश सूर्यवंशी आणि संकेत यांच्यात वाद झाला। त्यानंतर योगेश यानं संकेत याच्यावर धारधार शस्त्रानं सपासप वार केले। यात तो रक्ताच्या थारोळ्यात जाग्यावर पडला। ही घटना अनेकांनी पाहिली, पण संकेतला वाचवण्यासाठी कुणी पुढे आलं नाही। सोबत आलेल्या गुरुप्रसाद याला मारण्याची धमकी देऊन त्याचा मोबाईल काढून घेतला। घाबरलेल्या अवस्थेत गुरुप्रसाद यानं घटनास्थळावरून पळ काढला। शिरोली फाट्यावर येऊन त्यानं अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली। संकेतचे नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर संकेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं निदर्शनास आलं। या घटनेची माहिती मिळताच शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी CPRला पाठवून दिला। शवविच्छेदन झाल्यानंतर आज मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या घटनेनंतर योगेश सूर्यवंशी हा कर्नाटकच्या दिशेनं पसार झाला होता। तो बेळगाव जिल्ह्यातील बागेवाडी इथं असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। याबाबतची फिर्याद गुरुप्रसाद मेथे यानं शिरोली MIDC पोलीस ठाण्यात दिली होती। संकेतचे आर्मीत जाण्याचं स्वप्न होतं, त्यासाठी त्यानं खूप मेहनत घेतली होती। तो लेखी परीक्षेत पास झाला होता। काही दिवसात त्याची शारीरिक आणि मैदानी परीक्षा होणार होती, त्यासाठी खूप प्रयत्न करत होता। संकेत 5 वर्षांचा होता त्याचवेळी त्याच्या वडिलांचं निधन झालं। त्यानंतर संकेतची आई त्याला सोडून तिच्या माहेरी निघून गेली होती। संकेतचा सांभाळ लहानपणापासून त्याच्या आजी आणि चुलत्यांनी केला होता। या घटनेनंतर पाडळी परिसरात हळहळ व्यक्त होतीये।